तर मी आता चालले मळ्यात, कारण पप्पांनी पाणी आणि मका भराय सूप घेऊन मळ्यात बोलवले. इथे आज भरायचे आहे मका. पहा आई आणि पप्पा आता मका भरायला लागलेले आहेत. मी सूप घेऊन आले. आणि पहा आज पावसाचं वातावरण झालंय, म्हणून मका भराय गडबड करायला लागलोय आम्ही. पाऊस यायच्या आधी सर्व मका भरायचे आहे. पहा कसलं ढगाळ वातावरण झालंय.
आणि पप्पांचं इकडं बलीम लावणं चालू आहे. आणि पप्पाचं आणि काकाचं इकडं बलीम लावणं चालू आहे. आणि पप्पाचे आणि काकाचे इकडं बलीम लावणं चालू आहे. अशी बलीम लावतात म्हणजे पाऊस आले की ते आतल्या पेंड्या भिजत नाहीत. एकावरचं एकावर पाणी निसळून जातं खाली. पहा अशा लांड्या पेंड्या खाली खाली लावतात आणि वर असं उंच 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 पेंड्या लावत जातात. आणि हे बघ पहा कसं बघत आहेत पेंड्या लावताना त्यांच्याकडे. पहा एकीकडची बाजू स्लोप केल्यावर आता दुसरीकडे आलेली आहेत. आणि पहा हे आहे आमचं छोटंसंच उंबराचं झाड. आणि त्याला पहा पहिलं उंबार असं लागलेलं आहे. आणि ह्या माझ्या छोट्याशाच बागेमध्ये पहा कारल्याचा पण वेल उगवलाय. मी आईला म्हटलं की इथं लयच अडचण होते, आपण कारल्याचा वेल इथून दुसरीकडे लावूया का. आई म्हटली नाही, इथनं काढला की तो दुसरीकडे येत नाही, म्हणून त्याला पहा असाच इथे राहू दिलाय. आता त्याला फूल लागलं एक. आणि हे पहा हे आहे रुईचं फूल. आणि तुम्ही कधी रुईचं फूल बघितले का कमेंट करून सांगा. आणि हे रुईचं फूल मोठं झाले की पहा हे असे फळ येते रुईला. आणि हे फळ पिकून फुटलं ना, आपण लहानपणी म्हणत होतो ना, आपण खेळ खेळत होतो म्हाताऱ्या आली म्हाताऱ्या आली, ती पहा त्या म्हाताऱ्या ह्या फळातून येत होत्या फळ फुटलं की. पहा हे आहे असं रुईचं झाड. हे रुईचं पान आणि ही रुईची फुलं. आणि हे रुईचं फळ. आज मी सकाळच्या नाश्त्याला बनवणार आहे मस्त असं उपीट, म्हणून कांदा मिरची चिरून घेतले.